राजधानी नागपुरात रात्री दगडफेकीची घटना। दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी, तर पोलिसांनी काही आरोपींना घेतलं ताब्यात। रायगडमधील शिक्षक संघटना आक्रमक। नवीन शिक्षक संच धोरणाला शिक्षक संघटनांचा विरोध। नवीन धोरणामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याची भीती। धुळे महापालिका भ्रष्टाचार विरोधात अनिल गोटे आक्रमक। आपल्यावर प्राणघातक हल्ल्याचा कट रचला जातोय। माजी आमदार अनिल गोटेंचा खळबळजनक दावा। फेक पासपोर्ट वापरल्यास कडक कारवाई होणार। फेक पासपोर्ट वापरल्यास तुरुंगाची हवा खावी लागणार। नवीन इमिग्रेशन विधेयकामध्ये शिक्षेची तरतूद। स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाला दुसरा समन्स। इंडियाज गॉट लेटेंट शो संदर्भात चौकशीसाठी 19 मार्चला हजर राहण्याचं समन्स। पश्चिम रेल्वेच्या डहाणू विरार रेल्वेचं चौपदरीकरण 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचा पश्चिम रेल्वेचा दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीबाहेर बंदोबस्त। 30 पोलीस कर्मचाऱ्यांसह 6 पोलीस अधिकारी तैनात। नागरिकांनी शांतता पाळावी, पोलिसांचं आवाहन। मुंबईतील 86 वर्षीय महिलेची 20 कोटींची फसवणूक। पोलीस अधिकारी असल्याचे भासवून चोरट्याने केला होता फोन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।